नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 प्रकरण 9 कार्बनी संयुगे यामध्ये आज आपण कार्बनी संयुगांच्या नामकरण पद्धतींचा अभ्यास करणार आहोत। आतापर्यंत आपण पाहिले आहे की लक्षावधी कार्बनी संयुगे आजपर्यंत माहित आहेत। सुरुवातीच्या काळात माहित असलेल्या कार्बनी संयुगांची संख्या कमी होती आणि त्यामुळे त्यावेळी वैज्ञानिकांना त्यांचे नामकरण विविध प्रकारांनी केले होते, ज्यांना आता ज्या नावांना जेव्हा वैज्ञानिकांनी तेव्हा जी नावे दिली होती त्या नावांना आता सामान्य नावे असे म्हणतात। उदाहरणार्थ मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन हे पहिले 4 अल्केन आहेत। यांच्या नावांचे उगम वेगवेगळे आहेत, पण त्यानंतरच्या अल्केनची नावे मात्र त्यांच्यातील कार्बनच्या संख्येवरून दिली गेली। उदाहरणार्थ C4H10 म्हणजे ब्युटेन। या ब्युटेनच्या रेणुसूत्रासाठी आपण याआधी बघितले की सरळ शृंखला किंवा शाखीय शृंखला अशी 2 प्रकारची रचनासूत्रे दाखवली जातात। त्यांना सरळ शृंखला असेल तर त्यांना एन ब्युटेन म्हणजे नॉर्मल ब्युटेन असं म्हणतात, तर शाखीय शृंखला जी आहे त्याला आय ब्युटेन म्हणजे आयसोब्युटेन अशी नावे दिलेली आहेत। तर यावर आता आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत, बघूया आपण। बघा, इथे प्रश्न पहिला असा विचारलेला आहे, जरा डोके चालवा। C5H12 हे रेणुसूत्र असलेली 3 रचनासूत्रे काढा। आता हे पेंटेनचं रेणुसूत्र आहे। याच्यामध्ये पहिलं आपण कशा पद्धतीने काढू शकतो? सरळ शृंखला आपण काढू शकतो। कार्बनचे 5 अणू 1 2 3 4 5 आणि त्याला आपण हायड्रोजन अशा प्रकारे जोडले तर हे जे रचनासूत्र आपल्याला मिळेल हे आपलं नॉर्मल पेंटेन आहे, ज्याच्यामध्ये 5 कार्बन आहेत आणि 12 हायड्रोजन आहेत। तर हेच आपण संक्षिप्त रचनासूत्र असेही दाखवू शकतो। CH3 CH2 CH2 CH3 CH2 CH2 परत CH2 आणि CH3। तर हे जे आहे हे आपलं नॉर्मल पेंटेन आहे। आता याच्यामध्ये याला आपण नाव काय देणार? एन पेंटेन किंवा नॉर्मल पेंटेन। आता याच्यामध्ये आपण जर शाखीय शृंखला काढली म्हणजे 1 2 3 4 हे सरळ शृंखलेमध्ये काढले आणि 5वा कार्बन मी इथे जोडला, तर इथे आपल्याला कसं मिळेल? CH3 इथे CH 1 2 3 म्हणजे इकडे एक H जोडायला लागेल आपल्याला आणि इकडे 3 म्हणजे CH3 मिळेल। परत इथे 2 हायड्रोजन आणि इथे 3 हायड्रोजन। इथं 2 नंबरचा जो कार्बन आहे हा 2 नंबरच्या कार्बनला आपण हा गट जोडलेला आहे, तर याला आयसोब्युटेन असं आपण म्हणणार। आय पेंटेन किंवा आयसोपेंटेन असं आपण म्हणणार। आय म्हणजे आयसोपेंटेन। आणि आणखी एक प्रकारे आपण सूत्र कसं दाखवू शकतो? तर आपण हे 5 जे कार्बनचे अणू आहेत ते आपण अशा प्रकारे जोडू शकतो। 1 2 3 4 आणि 5। मग याला हायड्रोजन जोडले आपण 1 2 3। इथे 1 आहे म्हणजे याला 3 जोडायला लागतील 1 2 3। इथे पण एक कार्बन घ्यायला लागेल आपल्याला 1 2 3 4 आणि 5। इथे 3 हायड्रोजन जोडायला लागतील 1 2 3 आणि इथे 1 2 आणि 3। म्हणजे आपल्याला हे जे सूत्र मिळालेले असं मिळाले बघा। पहिला CH3, नंतर हा C आहे, याला वरती CH3 गट जोडलेला आहे, हा बघा CH3 आणि खाली एक CH3 गट जोडलेला आहे, म्हणजे 2 CH3 गट जोडलेले आहेत आणि त्याच्या पुढे CH3। तर अशा प्रकारच्या पेंटेनला म्हणायचं निओ पेंटेन। मग असं आपण पेंटेनचं रेणुसूत्र जे C5H12 आहे ते आपण त्याचं रचनासूत्र असं आपण 3 प्रकारे काढलं आहे। मग असं जसं कार्बनच्या अणूंची संख्या वाढत जाते तशा पद्धतीने आपण जर रचनासूत्र मिळवले आणि त्यांची नावं द्यायला गेलो तर मग आपल्याला पुढे पुढे हे नावं देणं थोडंसं अवघड होतं। उदाहरणार्थ आपण हेक्झेनची वेगवेगळे आपण रचनासूत्र जर काढले, हेक्झेनचं सूत्र आहे C6H14
दुसरा प्रश्न विचारलाय बघा, C6H14 ह्याचे रेणुसूत्र असलेली संभाव्य रचनासूत्रे काढा. आता याच्यामध्ये आपण सरळ शृंखला काढली, 6 कार्बन काढले आणि त्याला हायड्रोजन जोडले तर आपल्याला संक्षिप्त रचनासूत्र असं मिळेल, CH3 CH2 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 CH3. 1 2 3 4 5 आणि 6. तर हा आपला नॉर्मल हेक्झेन झाला, एन हेक्झेन म्हणजे नॉर्मल हेक्झेन. पण आपण जर शाखीय शृंखला काढली त्याची तर आपल्याला नावं देणं थोडंसं पुढे पुढे अवघड होतं. उदाहरणार्थ आपण CH3 CH CH3 CH2 CH2 CH3 अशा पद्धतीने आपण म्हणजे 2 नंबरच्या कार्बनला आपण हा एक गट जोडलेला आहे, तर मिथिल गट जोडलेला आहे. तर आपल्याला याला नाव द्यायला आपण याला आयसोहेक्झेन 2 नंबरच्या कार्बनला जोडलेला आहे म्हणून याला आय हेक्झेन किंवा आयसोहेक्झेन असं आपण म्हणू शकतो. त्याचप्रमाणे आपण तिसऱ्या कार्बनला जर गट जोडला तर मग त्याला काय नाव देणार, म्हणजे CH3 CH2 CH CH3 CH2 CH3 हे संक्षिप्त रचनासूत्र. जर आपण पूर्ण रचनासूत्र काढलं तर आपल्याला कसं काढता येईल ते, तर हे 6 कार्बन जे आहेत ते मी असे जोडले, 1 2 3 4 5 आणि हा तिसऱ्याला मी 1 कार्बन जोडला तर इथे 3 हायड्रोजन येतील, 1 2 3 म्हणजे हा झाला CH3. इथे 2 हायड्रोजन येतील, 1 2 म्हणजे हा CH2 झाला. इथं याला एकच हायड्रोजन येईल म्हणजे हा CH झाला आणि त्याला हे CH3 म्हणजे हा गट जोडलेला आहे, इथे CH3 हा गट इथे जोडला आणि मग याला 2 हायड्रोजन येतील CH2 आणि याला 3 हायड्रोजन येतील, 1 2 3. मग आता याला आय हेक्झेन म्हटलं तर मग याला काय म्हणायचं, 3 नंबरला जोडला, असं आपल्याला पुढे थोडासा सामान्य नाव देताना प्रश्न येतो. किंवा तिसऱ्याऐवजी आपण चौथ्याला जोडला हा तर त्याला काय नाव देता येईल, म्हणजे इथे नावं देताना आपल्याला थोड्याशा अडचणी येतात आणि त्यामुळे पुढच्या काळामध्ये सामान्य नावांमुळे थोडासा गोंधळ व्हायला लागला. सामान्य कार्बनी संयुगांना नाव देण्यासाठी थोडीशी अडचण भासू लागली आणि त्यामुळे कार्बनी संयुगांना नाव देण्यासाठी तर्कशुद्ध आणि सर्वसामान्य पद्धतीची आवश्यकता भासू लागली आणि मग त्यानंतर दुसरी पद्धत नामकरणाची शोधण्यात आली, ती म्हणजे IUPAC नामकरण पद्धती. त्याला आयू आणि PACला पॅक, IUPAC पद्धत असंही म्हटलं जातं. याचं पूर्ण नाव आहे, आय म्हणजे इंटरनॅशनल, यू म्हणजे युनियन ऑफ, ए म्हणजे P म्हणजे प्युअर, ए म्हणजे ॲप्लाइड आणि C म्हणजे केमिस्ट्री. इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड ॲप्लाइड केमिस्ट्री या संस्थेने संयुगाच्या संरचनेवर आधारित नामकरण पद्धती मांडली आणि ती आता जगभर मान्यता पावलेली आहे. तर या पद्धतीमध्ये कार्बनच्या ज्या संयुगांना विशिष्ट नाव दिलं जातं ते नाव कशा पद्धतीने दिलं जातं हे आता आपण बघणार आहोत. तर संयुगाला IUPAC नाव देताना सगळ्यात आधी त्या संयुगाच्या जनक अल्केनचं नाव आधारभूत मानलं जातं आणि जनक अल्केनच्या नावाला योग्य ते प्रत्यय लावून किंवा उपसर्ग जोडून त्या संयुगाचे नाव तयार केले जाते. आता पहिली बघूया की काय केले जातं, तर सरळ शृंखला संयुगाचे रचनासूत्र लिहून त्यातील कार्बनच्या अणूंची संख्या मोजली जाते. त्यानंतर त्या संख्ये इतके कार्बन अणू असलेला अल्केन कोणता आहे तो जनक अल्केनचं नाव इंग्रजीमध्ये लिहिलं जातं आणि मग प्रस्तुत संयुगाच्या कार्बन शृंखलेमध्ये जर संयुगाचा जो शेवट आहे त्याचा जर N म्हणजे जनक अल्केन असेल, या जनक अल्केनचं नाव इंग्रजीत लिहिले जाते आणि प्रस्तुत संयुगाच्या कार्बन शृंखलेमध्ये जर दुहेरी बंध असेल तर जनक अल्केनचा शेवट N ऐवजी INने करा आणि जर प्रस्तुत संयुगाच्या कार्बनी शृंखलेत तिहेरी बंध असेल तर जनक अल्केनचा शेवट N ऐवजी INने करा. उदाहरणार्थ आपण एक रचनासूत्र बघूया, CH3 CH2 CH2. याच्यामध्ये सरळ शृंखला 3 कार्बन अणूंची आहे म्हणजे याचे जनक नाव आहे प्रोपेन. तसंच इथे जर आपण बघितलं तर 1 आणि 2 कार्बन आहेत म्हणजे जनक नाव आहे इथेन. याच्यामध्ये 1 2 3 कार्बन आहेत मग जनक नाव प्रोपेन आहे. इथे 1 2 3 4 कार्बन आहेत, जनक नाव ब्युटेन आहे. इथं 1 2 3 कार्बन आहेत
आणि दुहेरी बंध आहे म्हणजे जनक अल्किनील हा प्रोपीन. इथं 1 2 3 कार्बन आहेत पण तिहेरी बंध आहे म्हणजे जनक नाव येईल प्रोपाईल. मग पहिल्या पायरीमध्ये त्यांचं जनक नाव शोधायचं. आता दुसऱ्या पायरीमध्ये काय करायचं, रचनासूत्र एखादा क्रियात्मक गट असल्यास जनक नावातील शेवटचे ई हे अक्षर काढून त्या जागी क्रियात्मक गटाचे संक्षिप्त नाव प्रत्यय म्हणून जोडा. अपवाद हॅलोजन या क्रियात्मक गटाचे संक्षिप्त नाव नेहमी उपसर्ग म्हणून जोडतात. उपसर्ग म्हणजे त्या मूळच्या अल्केनच्या आधी जोडायचं. उपसर्ग म्हणजे त्याच्या आधी येतं. तिसरी पायरी, कार्बन शृंखलेतील कार्बन अणूच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकापर्यंत अंक द्या. CHO किंवा COOH या क्रियात्मक गटातील कार्बनला 1 अंक द्या आणि हे क्रियात्मक गट जर नसतील तेव्हा शृंखलेचे अंकन दोन्ही दिशांनी होऊ शकते, म्हणजे डावीकडून किंवा उजवीकडून कधीही देऊ शकतो आपण. पण जर त्याला हा अल्डिहाइड गट किंवा कार्बॉक्झिलिक आम्लाचा गट जोडलेला असेल तर तो गट ज्याला जोडलेला आहे त्या कार्बनच्या जवळ आपण 1 अंक द्यायचा आणि मग तिथून पुढे अंक द्यायचे. ज्या अंकनामुळे क्रियात्मक गट धारण करणाऱ्या कार्बन अणूला लहान अंक मिळेल ते अंकन ग्राह्य धरा. म्हणजे क्रियात्मक गट जवळ ज्याच्या कार्बनच्या जवळ असेल त्या कडेकडून कार्बनला नंबर द्यायला सुरुवात करायची. क्रियात्मक गटाच्या संक्षिप्त नावापूर्वी अंक लिहा. अंतिम नावामध्ये अंक व अक्षर यांच्यामध्ये लहान आडवी रेष काढा. आपण पुढच्या तक्त्यामध्ये हे सविस्तर पाहूया. बघा आता हे रचनासूत्र दिलेले आहे. CH3CH2OH यातला क्रियात्मक गट आहे OH म्हणजे अल्कोहोल, ऑल प्रत्यय जोडायचा. 1 2 कार्बन आहेत म्हणजे जनक नाव इथेन आहे आणि याला ऑल प्रत्यय जोडायचा म्हणजे इथेनॉल झालं. आता पुढचं रचनासूत्र CH3CH2Cl याच्यामध्ये Cl म्हणजे क्लोरो गट जोडलेला आहे. 2 कार्बन आहेत म्हणजे त्याचं जनक नाव इथेन आहे. पण आपण बघितलं की हॅलोजन गट जोडलेला असेल तर तो उपसर्ग येतो म्हणजे आधी येतो. इथेनच्या आधी हे नाव येणार क्लोरो इथेन. प्रत्यय नाही लावायचा, नंतर नाही लावायचं, तर उपसर्ग म्हणजे नावाच्या आधी लावायचा. तसंच इथे बघा CH3CH2Br इथं ब्रोमो गट जोडलेला आहे आणि 2 कार्बन आहेत. 2 कार्बन म्हणजे त्याचं मूळ इथेन आहे आणि ब्रोमो गट जोडल्या म्हणून याचं नाव येईल ब्रोमो इथेन. इथे पण उपसर्ग म्हणजे नावाच्या आधी जोडलेला आहे. पुढचं सूत्र CH3CH2CHO अल्डिहाइड गट जोडला बघा हा CHO अल्डिहाइडचा अल घ्यायचा. आता 1 2 3 कार्बन आहेत म्हणजे मूळ जनक नाव आहे प्रोपेन आणि त्याला अल जोडलेला आहे तो प्रत्यय लावायचा. प्रोपेन नंतर अल लावायचा म्हणजे प्रोपेनाल. नंतर CH3COOH. आता COOH हा ऑइक ॲसिडचा गट आहे. ऑइक ॲसिड कार्बॉक्झिलिक आम्ल म्हणजे ऑइक ॲसिडचा गट आहे. याच्यामध्ये 1 आणि 2 कार्बन आहेत म्हणजे याचा मूळ इथेन आहे आणि ऑइक ॲसिड त्याला जोडले म्हणून इथेनॉइक ॲसिड असं त्याचं नाव होईल. नंतर पुढचं उदाहरण CH3NH2. NH2 म्हणजे अमीन गट जोडलेला आहे. 1च कार्बन आहे म्हणजे त्याचा मूळ जनक आहे मिथेन आणि त्याला अमीन जोडले म्हणून त्याचं नाव होईल मिथेनामीन. आणि जर यालाच आपण CO म्हणजे कीटोन गट जोडला. कीटोन म्हणजे ओन हा त्याला प्रत्यय येणार. मग याच्यामध्ये जर 3 कार्बन असतील तर त्याचं नाव प्रोपेन होईल. बघा इथं CH3C दुहेरी बंध O CH3 म्हणजे 3 कार्बन आहेत म्हणजे त्याचं जनक प्रोपेन आहे. CO गट जोडलेला आहे म्हणजे ओन कीटोन आणि म्हणून याचं नाव येईल प्रोपेनॉन. त्यानंतर दुसरी पायरी बघूया. IUPAC किंवा IUPAC नामकरण पद्धतीची दुसरी पायरी. इथं रचनासूत्र दिलेलं आहे बघा. इथे आता आपल्याला आपण काय बघितलं की कार्बनच्या अणूंना नंबर द्यायचे. नंबर देताना इथं हा क्रियात्मक गट जोडलेला आहे. मग आपण इकडून डावीकडून जर सुरुवात केली तर हा 1 2 आणि 3 नंबरचा कार्बन आहे. जरी उजवीकडून आपण दिलं तर 1 2 3 2 नंबरच्याच कार्बनला बरोबर हा अल्कोहोल गट जोडलेला आहे म्हणजे दोन्हीकडून अंकनं समान आहे. मग आता 2 नंबरला जोडलेला आहे याचं मूळ काय आहे 3 कार्बन म्हणजे प्रोपेन आणि 2 नंबरला ऑल गट जोडलेला आहे म्हणून प्रोपेन 2 ऑल असं याचं नाव होईल. त्यानंतर पुढचं बघा 1 2 3 4 आणि 5 कार्बन आहेत. 5 कार्बन म्हणजे याचं जनक पेंटेन आहे. आता नाव देताना आपण कसं नाव देणार तर इकडून जर सुरुवात केली तर 1 2 3 4 आणि 5 चौथ्या कार्बनला क्लोरीन जोडलेला येईल आणि जर इकडून सुरुवात केली द्यायला 1 2 3 4 5 तर दुसऱ्या कार्बनला येईल. म्हणजे ज्याच्या जवळ येईल ती पद्धत योग्य धरायची.
मग उजवीकडून दिलं तर क्लोरीन गट लवकर येतो कार्बनच्या जवळ, 2 नंबरलाच येतो, म्हणून 2 नंबरला जोडला आहे आणि हॅलो गट जोडलेला आहे. क्लोरो गट जोडला आहे म्हणजे तो उपसर्ग लावायचा पेंटेनच्या आधी. 2 क्लोरो पेंटेन 2 नंबरला जोडला आहे म्हणून 2 आकडा लिहिला. क्लोरो गट जोडलेला आहे जो आपल्याला उपसर्ग म्हणून लावला जातो आणि पेंटेन हा मूळचा अल्केन आहे म्हणून याचं नाव होईल 2 क्लोरो पेंटेन. त्यानंतर पुढचं सूत्र बघा, याच्यामध्ये 1 2 3 4 5 कार्बन आहेत म्हणजे याचा जनक पेंटेन आहे. आता इथं सी दुहेरीबंध ओ म्हणजे कीटोन गट जोडलेला आहे. मग इकडून नंबर दिले तर 1 2 2 नंबरला येईल आणि इकडून नंबर दिले कार्बनला तर 1 2 3 4 नंबरला येईल. मग डावीकडून आपल्याला नंबर द्यायचे 1 2 3 4 5. 2 दुसऱ्या कार्बनला हा कीटोन गट जोडलेला आहे आणि मूळचा पेंटेन आहे म्हणून पेंटेन 2 ओन असं याचं नाव होईल. तर अशा पद्धतीने आपण IUPAC पद्धतीने किंवा IUPAC पद्धतीने आपण कार्बनी संयुगांची नावे देऊ शकतो. या तक्त्यामध्ये आपल्याला काही कार्बनी संयुगांची सामान्य नावं दिलीत, रचनासूत्र दिलेत आणि आपल्याला IUPAC नाव लिहायचे. पहिलं इथिलीन, ज्याचं रचनासूत्र आहे CH2 दुहेरीबंध CH2, तर याचं IUPAC नाव आहे इथिन. ॲसिटिलीन हे सामान्य नाव आहे, IUPAC नाव आहे इथाईन, तिहेरीबंध आहे आणि 2 कार्बन आहेत म्हणून इथाईन. ॲसिटिक ॲसिड CH3COOH, याच्यामध्ये 2 कार्बन आहेत म्हणजे इथेन याचं मूळ आहे, पण याला ऑइक ॲसिडचा गट जोडला आहे म्हणून याचं नाव येईल इथेनॉइक ॲसिड. नंतर CH3OH मिथिल अल्कोहोल हे सामान्य नाव आहे, पण याच्यामध्ये 1 कार्बन आहे म्हणून मिथेन हे त्याचं जनक झालं आणि ऑल गट जोडलेला आहे म्हणून मिथेनॉल होईल. नंतर इथिल अल्कोहोल, याच्यामध्ये 1 2 कार्बन आहे म्हणजे इथेन मूळ आहे आणि ऑल गट जोडलेला आहे म्हणून याचं नाव होईल इथेनॉल. इथे सुद्धा 2 कार्बन आहेत CH3C, इथे 2 कार्बन आहेत म्हणजे मूळ इथेन होईल आणि CHO म्हणजे अल्डिहाइड गट जोडला आहे, याचं सामान्य नाव ॲसिटाल्डिहाइड आहे. अल्डिहाइड गट जोडला आहे म्हणून याचं नाव होईल इथेनॉल. नंतर CH3COCH3 3 कार्बन आहेत म्हणून मूळ झालं याचं प्रोपेन, पण 2 नंबरच्या कार्बनला हा कीटोन गट जोडलेला आहे C दुहेरीबंध O आणि म्हणून याचं नाव होईल प्रोपेन 2 ओन. नंतर इथे 1 2 3 4 कार्बन आहेत म्हणजे मूळ ब्युटेन झाला, त्याच्यापैकी 2 नंबरच्या कार्बनला कीटोन गट जोडला आहे म्हणून ब्युटेन 2 ओन असं नाव होईल. नंतर इथे 1 2 कार्बन आहेत, त्याच्यापैकी पहिल्या कार्बनला अमीन गट जोडला आहे, 2 कार्बन म्हणजे इथेन मूळ आणि अमीन गट जोडला आहे म्हणून इथेनामीन. इथे 1 2 3 कार्बन आहेत म्हणून प्रोपेन मूळ आहे. 1 नंबर इथं कार्बनला साखळीला नावं दिले तर 1 2 आणि 3 असे नावं देणार. 1 नंबरला क्लोरो गट जोडलेला आहे म्हणून 1 क्लोरो प्रोपेन. तर अशा प्रकारे आपण विविध कार्बनी संयुगांची IUPAC पद्धतीने नामकरण करू शकतो.